पूर्ववैमनस्यातून 55 वर्षीय प्रौढाचा खून, बायपास शस्त्रक्रिया झालेली असताना देखील छातीवर बुक्क्यांनी मारहाण. खेड तालुक्यातील मेटे मोहल्ला परिसरात जुन्या वादातून एका 55 वर्षीय इसमाची निर्घृण हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. शफी अब्दुल्ला वरवटकर असं या घटनेत मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव असून या प्रकरणी खेड पोलिसांनी तिघांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. दिनांक 6 एप्रिल रोजी संध्याकाळी 5:30 वाजण्याच्या सुमारास मेटे मोहल्ल्यातील कब्रस्तान जवळील रस्त्यावर ही घटना घडली. मिळालेल्या माहितीनुसार मृत शफी वरवटकर यांच्या हृदयाची काही काळापूर्वी बायपास शस्त्रक्रिया झाली होती. ही बाब माहीत असतानाही आरोपींनी पूर्ववैमनस्यातून त्यांना गाठले आणि वाद घालण्यास सुरुवात केली. आरोपी कादिर शमशुद्दीन घारे आणि गणी इस्माईल बोट आणि अशरफ महमूद बोट यांनी शफी यांना शिवीगाळ करत त्यांच्या छातीवर हाताच्या बुक्क्यांनी वारंवार प्रहार केले. तसंच त्यांना लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली. या गंभीर मारहाणीत शफी वरवटकर यांचा जागीच मृत्यू झाला. या प्रकरणी मयताचे चुलत भाऊ शेख अली हसन वरवटकर वय 44 यांनी खेड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी भारतीय न्याय संहिता कलम 103(1), 351(3), 352 आणि 3(5) अन्वये गुन्हा नोंदवला आहे. दिनांक 7 एप्रिल रोजी पहाटे 1 वाजण्याच्या सुमारास हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून आरोपींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली जात आहे.